हॅलो, आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय आणि फिश करी. त्यासाठी घेतलेत मी लाल मिरच्या, काश्मीरी मिरच्या, त्यात लसूण, धने भिजत घातलेले आहेत, खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर. पहिले आपण काश्मीरी मिरची आणि धने वगैरे जे भिजत घातले होते ते सगळे वाटून घ्यायचे. त्यामध्येच कांदा आणि टोमॅटो घालून त्याची पेस्ट करून घ्यायची, बारीक पेस्ट आहे बघा अशी. त्यातच खोबरं घालून तेही वाटून घ्यायचं आहे. हे करीसाठी आपण वापरलं आहे. नंतर फिशला थोडासा आगळ, मीठ चवीनुसार लावून ते सगळं एकत्र करून झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जी चटणी बनवली आहे तीच फिशला लावून घ्यायची आहे. त्यासाठी वेगळा मसाला त्यावर टाकायची गरज नाही आहे. आता फिश फ्राय करून घेऊया. फिश फ्राय करायला घेतले तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा. त्यामध्ये मच्छी एकत्र करून तव्यावर टाकायची. तेल गरम झाल्यावर बघा असं. माझ्या मुलीला मच्छी खूप आवडते. मच्छी असली की मच्छी फ्राय करायच्या आधी आई दे आई दे तिचं चालू असतं. किती मस्त मच्छी झाली आहे. मच्छीला मसाला न लावता नुसती चटणी लावून केली तरी छान होते. हलवा मच्छी आहे. साजिराला विचारलं किती मच्छी खाणार, ती म्हणाली 5 खाणार. आता आपण फिश करी करून घेऊया. त्यासाठी घेतले मी थोडंसं तेल. त्या तेलामध्ये आपण ठेचलेला लसूण फोडणीला द्यायचा. नंतर आपण जी वाटण करून घेतलं आहे ते सगळं त्यामध्ये ओतायचं आहे. थोडासा मसाला टाकायचा आपला मालवणी. मी जास्त तिखट नाही केलं आहे. तुम्हाला तिखट पाहिजे तर थोडी मिरची वाढवू शकता. काश्मीरी मिरची वापरायची, तिखट कमी असते आणि त्याला कलरही चांगला असतो. त्यामध्ये मच्छीचे 2 तुकडे पण टाकले. त्यामध्ये कोकम,